नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव घेतल्यानंतर सुरू झालेलं राजकारण आणखी तीव्र झालंय। खड्ड्यांचं राजकारण थेट पालकमंत्री पदाच्या वादापर्यंत पोहोचलं। आधी शिवसेना आणि भाजपाचा असलेला वाद राष्ट्रवादीपर्यंत गेलाय। छगन भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातनं बाहेर काढा अशा आशयाचे बॅनर नाशिकमध्ये झळकत आहेत। यामुळे पालकमंत्री पदाचं भिजत पडलेलं घोडं पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। हे भिजत पडलेलं घोंगडं दरम्यान गिरीश महाजनांनी याबद्दल सावध भूमिका घेतली, तर भुजबळांनी नाराजी व्यक्त करत हे बॅनर काढायला लावले आहेत। खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, आणि त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे। पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे। अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत। भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या, आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। तर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाने देखील पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे। तिकडे नेमकं कोणत्या नेत्याने काय म्हटलंय ते बघूया। रायगडचा पालकमंत्री ज्यावेळेस MLCचा विषय झाला त्यावेळेस गोगावलेंना द्यावं असं ठरलेलं होतं आणि मला वाटतं की ते शब्द पाळतील अशी मला खात्री आहे। नाशिकचं मला माहीत नाही, नाशिकचं नाही, पण मला पूर्णपणे रायगडचं माहीत आहे। रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला